हॅलो ऑल, वेलकम बॅक टू माय चॅनल. आपण आज स्टँडर्ड 6चा डेसिमल फ्रॅक्शन लेसन नंबर 5 आपण आज स्टार्ट करणार आहोत. त्यातला प्रॅक्टिस सेट 14 आपण आज सॉल्व करणार आहे. तर इथे बघा तुमच्या टेक्स्टबुकमध्ये हा टेबल दिलेला आहे. काय सांगितलं आहे, इन द टेबल बिलो राईट द प्लेस व्हॅल्यू ऑफ ईच ऑफ द डिजिट्स इन द नंबर. म्हणजे हा जो नंबर दिलेला आहे 378.025 याचं काय करायचं आहे, प्रत्येकाची प्लेस व्हॅल्यू घ्यायची आहे आपल्याला. तर हा टेबल मी इथे ड्रॉ करून घेतला आहे, तुम्ही पण ड्रॉ करून घ्या. आता इथे प्लेस दिलेले आहे 100 टेन्स युनिट टेन्स. आता हे टेन्सपर्यंत तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे. सॉरी, युनिटपर्यंत तुम्हाला माहिती आहे, आत्तापर्यंत तुम्ही केलेलं आहे युनिटपर्यंत कसं प्लेस व्हॅल्यू लिहायची ते. पण ह्याच्यानंतर 1/10 त्याला काय म्हणतात, टेन्थ म्हणतात, टेन्थ्स. त्याच्यानंतर 1/100ला 100th म्हणतात, फक्त TH तुम्हाला पुढे लावायचा आहे, 100th. आणि 1/1000ला 1000, ओके, 1000. आणि मग त्याची प्लेस व्हॅल्यू पण डिफरंट येणार आहे. आता इथे बघा 3ची प्लेस व्हॅल्यू तुम्ही आत्तापर्यंत शिकलेला आहे, 100 प्लेस आहे, 3 नंबर आहे, म्हणजे प्लेस व्हॅल्यू काय झाली 300. टेन्स प्लेसला आहे, तिथे टेन्स प्लेसला कुठला नंबर आहे 7 आहे, तर त्याची प्लेस व्हॅल्यू काय होणार आहे 70 होणार आहे. युनिट प्लेसला 1 असतो, युनिट प्लेसची प्लेस व्हॅल्यू काय होणार आहे, सेम राहते 8. आता इथे बघा 10th प्लेसला, इथे 10th प्लेसला 1/10 असं लिहिलेलं आहे, पण त्याची प्लेस तिथे नंबर काय आहे, तिथे 0 आहे. मग त्याची प्लेस व्हॅल्यू काय होणार आहे, 0च येणार आहे. कुठल्याही प्लेसला जर 0 असेल तर त्याची प्लेस व्हॅल्यू काय असते, 0च असते. हे तुम्हाला फक्त दाखवायला मी सांगितलं की 0/10 म्हणजे 0च. आता इथे 1/100th आहे, 100th म्हणतात ह्या प्लेसला. सो 1/100 आपण असं लिहितो. मग हे 2 आहे, म्हणजे मग काय करायला लागेल, 1/100 × 2 करायला लागेल, बरोबर. म्हणजे मग ह्याची प्लेस व्हॅल्यू काय येणार आहे, हे तुम्हाला जे 2 0 दिसत आहेत, तर 0 नंतर तुमचे 2 डिजिट आले पाहिजेत, तर ते कुठले येणार आहे, एक 0 आणि एक 2, ठीक आहे. ह्याची प्लेस व्हॅल्यू अशी येणार आहे. आता 1/1000 1000th प्लेस आहे हे, आणि त्याची प्लेस नंबर काय आहे, तिथे 5 आहे. मग त्याची प्लेस व्हॅल्यू कशी लिहिणार तुम्ही, 1/1000 × 5, बरोबर. म्हणजे मग काय, आता किती 0 येणार बघा, 0 नंतर 2 0 घेऊन मग हा प्लेस लिहायचा आहे. सो 0.005 ही त्याची प्लेस व्हॅल्यू येणार, ठीक आहे. आता आपण हे जसं जसं आपण जरा पुढचे प्रॉब्लेम सॉल्व करू ना, तसं तसं तुम्हाला हे कळत जाईल. आता आपण सेकंड नंबर प्रॉब्लेम सॉल्व करूयात. त्याच्यात ॲडिशन्स आहेत डेसिमल नंबरच्या. सो फर्स्ट काय आहे, 905.5 प्लस 27.197. आता ह्याची ॲडिशन तुम्ही कसं करणार, इथे पॉईंट नंतर तर फक्त 5 आहे, आणि इथे पॉईंट नंतर 3 डिजिट नंबर आहे 197. तर हे पहिल्या एक्झाम्पल मी तुम्हाला करून दाखवते की हा लाईक फ्रॅक्शनमध्ये, लाईक डेसिमल फ्रॅक्शनमध्ये कसा कन्वर्ट करायचा. आपण असं म्हणूया, इथे कन्वर्टिंग 905.5 इंटू लाईक डेसिमल फ्रॅक्शन. मग हा काय होईल बरं, तर हा होईल 905.5, सॉरी 0.5 नंतर 00, म्हणजे 3 डिजिट आले, इथे पॉईंट नंतर 3 डिजिट आहेत, इथे पण आले. आता आपण याची ॲडिशन करू शकतो. आणि एक सिम्पल गोष्ट लक्षात ठेवा. आता इथे बघा, मी ते सोल्युशन दाखवते तुम्हाला. 905.500 असं लिहिलं आहे. आता 27, खूप जण चुकी करतात 27 इथे लिहिताना. 27 90च्या खाली लिहितात. का 90च्या खाली येईल ते कुठे येणार आहे, 2 म्हणजे काय आहे, 20 आहे ना. 27 आपण रीड कसं करतोय, 27 करतोय ना. मग 20 म्हणजे 2 10 प्लेसला यायला पाहिजे, बरोबर. म्हणून हे तुम्हाला आधी प्लेस व्हॅल्यू शिकवल्यात की तुम्ही प्लेस व्हॅल्यूनुसार तुम्ही इथे खाली ॲडिशन करायची आहे. जर तुम्ही ते 9च्या प्लेसला लिहिलं तर ते 200 होईल, बरोबर. आपल्याला 20 हवं आहे, 27 दिलेला नंबर तुम्ही चेंज नाही करायचा स्वतःहून. सो 20 दिलेलं आहे, 7 कुठे येणार आहे, बरोबर युनिट प्लेसच्या खाली येईल, आणि मग पॉईंट येईल, ठीक आहे. आणि मग 197 येईल, कळलं आहे. इथे हवं तर तुम्ही 0 घेऊन घ्या, तुमच्या कन्व्हिनियंट करता, म्हणजे ॲडिशन करताना तुम्हाला सोपं जाईल. पण ह्याची प्लेस व्हॅल्यू तुम्ही स्वतःहून नाही चेंज करायची, जे दिलं आहे तसंच सोडवायचं आहे. हे तुम्ही 200 लिहिलं तर सगळं आन्सरच चुकेल पूर्ण. सो ह्याची प्रॅक्टिस करून घ्या. आधी काय करा, पॉईंट लिहून इकडच्या साईडचे लिहून घ्यायचे, आणि मग उलटं लिहायला सुरुवात करा हवं तर. तुम्हाला हे पण कळत नसेल ना की 20 कुठं लिहायचं आहे, 7 कुठं लिहायचं आहे, मग काय करायचं, पॉईंट लिहून घ्यायचा, पॉईंट नंतरचे नंबर्स आधी लिहून घ्यायचे, आणि मग पॉईंटच्या आधीची युनिटपासून सुरुवात करायची लिहायला. युनिट 10, 110, पुढे 1000, कळलं. म्हणजे मग ते तुमचं चुकणार नाही. आता ह्याची ॲडिशन करून घेऊयात. हे बघा, 0 + 7 = 7, 0 + 9 = 9, 5 + 1 = 6, 7 + 5 = किती, 12. इथे कॅरी ओव्हरला 1 गेला, 2 + 1 = 3 and 9 असं जाईल. सो काय आलं आहे, 932.697.
सेकंड बघूयात काय आहे, 39 प्लस 700.65. आता बघा इथे कसं लिहिणार, आता आपण ॲडिशन डायरेक्ट करूयात. ठीक आहे, आता इथे ॲडिशन करताना मोठा नंबर आधी लिहून घेऊयात, म्हणजे ॲडिशन करायला आपल्याला सोपं जाईल. सो 700.65. आता इथे पॉईंट लिहून घ्या आधी खाली. आता तुम्हाला माहिती इथे फक्त 39 आहे, म्हणजे इथे काय येणार आहे, 00 येणार आहे. बरोबर, 39ला युनिट प्लेसला कुठला नंबर आहे, 9 आहे. 10 प्लेसला कुठला नंबर आहे, 3 आहे. सो हे असं लिहून घ्या, म्हणजे तुमचं कधी चुकणार नाही. हां, जर तुम्हाला हे असं सोडवायला प्रॉब्लेम येत असेल तर डायरेक्ट नंबर लिहायला. कारण खूप म्हणजे मी पेपर जेव्हा चेक करत होते तेव्हा खूप मुलं इथे 38पासून सुरुवात करायची आणि स्वतःहून इथे 0 लिहायचे. मग ते काय व्हायचं, हा नंबर काय झाला असता मग 390, म्हणजे मग सगळंच चुकलं ना आन्सर. सो हे आधीच असं लिहून घ्या. आता ह्याची ॲडिशन करू आपण. 5, 6, 9 + 0 is 9, 3 + 0 is 3 and 7 + 0 is 7. So 739.65. थर्ड करूयात. 40 + 27.7 + 2.451. आता बघा इथे आपण आता मोठा नंबर आधी लिहून घेऊ. 40.20 आपण पुढे लिहून घेऊ. इथे बघा 3 आहे, सो आपण 3 लिहून घेऊ, कारण पॉईंट नंतर बघा इथे 3 डिजिट आहेत. प्लस 27 आता 40च्या खाली येईल. बरोबर, 2 डिजिट नंबरच आहे. सो 0.7, म्हणजे मग पुढचे नंबर काय येणार आहे, 0, 0. पॉईंट नंतर तुम्ही हवं तेवढे 0 इथे घेऊ शकता. प्लस आता 2 कुठे येणार आहे, युनिट प्लेसला येणार आहे. बरोबर, 2.451. आता ह्याची ॲडिशन करूयात. 0 + 0 + 1 is 1. इथे 5 राहिले. 7 + 4 is 11. सो इथे 1 कॅरी ओव्हरला कुठे गेला, इथे 1 गेला. नॉर्मल ॲडिशन आहे, फक्त पॉईंट तुम्हाला कळलं पाहिजे कुठे ठेवायचं आहे ते. सो 7 + 2 is 9 + 1 is 10. सो इथे 0 कॅरी ओव्हरला एक गेला 1. 4 + 1 is 5. 5 + 2 is 7. इथे 0 लिहून घ्या, म्हणजे 70.151 हे आन्सर आलेलं आहे. चला आता इथे पुढचा आपला प्रॉब्लेम आहे सबट्रॅक्शनचा. ठीक आहे, तर सबट्रॅक्शनला पहिले कायम मोठा नंबरच असणार आहे पुढे. सो 85.96 मायनस, आता 2 कुठे येणार आहे सांगा बरं, इथे युनिट प्लेसच्या जागेवर येणार आहे 2.345. नंबर नीट एकाखाली एक लिहून घ्या, म्हणजे तुमचा आन्सर चुकणार नाही, गिचमीट होणार नाही. जरा सुट्टं लिहा. इथे आता काय येणार, आपण इथे 0 ॲड करून घेऊ. बरोबर, कारण इथे काहीच नाही आहे पुढे. सो आता 0मधनं 5 जातील का नाही. सो आपण आता सबट्रॅक्शन विसरला नाही ना सगळे. सबट्रॅक्शनमध्ये आपल्याला बॉरो करायला लागतं. सो इथे काय करणार, आपण बॉरो करणार. सो इथे किती येणार, 10. 10 - 5 is 5. म्हणजे इथे किती आला, हा 6 जाऊन इथे 5 आला. सो 5 - 4 is 1. इथनं आपण बॉरो केलं का, काही नाही केलं. सो 9 असाच राहिला. सो 9 - 3 is 6. इथे 5 - 2 is 3 आणि 8 - इथे 0 असणार आहे. सो 8 - 0 is 8. सो आपला आन्सर काय आलं आहे, 83.615 किंवा 615 असंही वाचू शकता तुम्ही, किंवा 615. शक्यतो पॉईंट नंतर नंबर असेच वाचतात, 615. सेकंड बघूयात काय आहे, 632.24 - 97.45. आता मोठा नंबर लिहून घेऊ आधी सोल्युशनमध्ये. सो 632.24 - 97 कुठे येणार, 2 डिजिट नंबरच्या खाली. सो 97, म्हणजे इथे 0 यायला पाहिजे, 0.45. आता इथे सगळं बॉरो करायला लागणार आहे, कारण 4मधनं 5 जाणार नाही, मग 2मधनं 4 जाणार नाही. सो इथे 14 आलं आहे. 14 - 5 is 9. बरोबर, म्हणजे इथे किती राहिला आहे, 1 राहिला आहे. सो इथनं आपण एक बॉरो केला परत इकडे, कारण 1मधनं 4 जाणार नाही. सो ह्या 2मधनं एक बॉरो केला. सो इथे राहिला 1. हे काहीतरी झालं मग 11. 11 - 4 is 7. पॉईंटचा काही फरक पडणार नाही, पॉईंट असाच ठेवायचा आहे. नॉर्मल सबट्रॅक्शन तुम्ही आत्तापर्यंत कसं करत होता तसंच करायचं आहे. आता 1मधनं परत 7 जाईल का, नाही. सो इथे 2 आला, इथे 1 आला. सो 11 - 7 is 4. आता इथे परत 2मधनं 9 जाईल का, नाही. सो इथे आला 5, इथे आले 12. 12 - 9 is 3 and 5 - 0 is 5. सो काय आन्सर आलेलं आपलं, 534.79. थर्ड बघूयात काय आहे, 200.005 - 17.186.
आता हे लिहून घेऊ सोल्युशन. 200.005 मायनस 17. हे विसरायचं नाही आहे अजिबात हे लिहिताना. 186. ओके. सो 5 मायनस 6 जाईल का? नाही. इथे काय आलं आहे? 15. इथे आलं आहे 9. इथे आलं आहे 9. आपण कारण इथं 2मधनं डायरेक्ट बरो केलं. 0कडे स्वतःचं काही नाही आहे. सो हे सगळे कशातमध्ये कन्वर्ट होतात सबट्रॅक्शन करताना? 9मध्ये. आणि 2मधनं एक इथे आपण बरो केला ऑलरेडी, म्हणजे इथे काय येणार आहे? 1 येणार आहे. सो आता सॉल्व करूयात. सो 15 मायनस 6 इज, चला 15 मायनस 6 इज 9. आता इथे 9 मायनस 8 इज 1. 9 मायनस 1 इज 8 पॉईंट. पुढे काय येणार आहे? 9 मायनस 7 इज 2. 9 मायनस 1 इज 8 आणि हा 1 मायनस 0. सो 182.819 हे आपलं आन्सर आलेलं आहे. पुढे आता वर्ड प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व करायला घेऊयात. 4th नंबर. चला बघूयात आपला वर्ड प्रॉब्लेम काय आहे. पहिला, अविनाश ट्रॅव्हल्ड 42 किलोमीटर 365 मीटर बाय बस, 12 किलोमीटर 460 मीटर बाय कार अँड वॉक 640 मीटर. हाऊ मेनी किलोमीटर्स डिड ही ट्रॅव्हल्ड ऑल टुगेदर. म्हणजे इथे आपल्याला काय करायचं आहे? ॲडिशन करायची आहे फक्त. कशाची? तर तो बसने किती किलोमीटर गेला, कारने किती किलोमीटर गेला आणि चालत किती किलोमीटर गेला. ठीक आहे. तर या सगळ्याची ॲडिशन करायची आपल्याला. तर ती ॲडिशन आपण करून घेऊ. पहिले काय येणार आहे? 42 किलोमीटर अँड 365 मीटर. म्हणजे हे लिहिताना आपण आता असं लिहिणार का? नाही. मग आपण आता ते पॉईंटमध्ये लिहून घेऊ, डेसिमल फ्रॅक्शनमध्ये, कारण आपला लेसन तोच आहे डेसिमल फ्रॅक्शन. सो असं लिहून घ्या 42.365 किलोमीटर. आणि हे तो काय झाला होता? कशाने गेला होता? बाय बस. बरोबर. त्याच्यानंतर पुढचं काय आहे? 12 किलोमीटर 460 मीटर. हे पण आपण डेसिमल फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करून घेऊ. सो 12.460 किलोमीटर. हे कशाने तो गेला? बाय कार. आणि त्याच्यानंतर तो 640 मीटर काय कसा गेला? तो चालत गेला. पण आता 640 मीटर कसं लिहिणार तुम्ही? 0.640 मीटर. ठीक आहे. आणि हे तो कशाने गेला मग आता? किलोमीटर. 0.60 पॉईंट लिहिला आहे ना आपण, तसं इथे किलोमीटर बाय वॉक. आता ह्या सगळ्याची आपल्याला ॲडिशन करायची. हे 3 नंबर आपल्याला मिळाले. सो ह्याची ॲडिशन करूयात. सो 42.365 प्लस 12.460 प्लस 0.640 0. आता ह्याची ॲडिशन करू. 5 प्लस 0 प्लस 0 इज 5. 6 प्लस 6 इज 12. 12 प्लस 4 इज 16. कॅरी ओव्हरला बदलला आहे. सो 4 प्लस 6 इज 10. 10 प्लस 3 इज 13 प्लस 1 इज 14. कॅरी ओव्हरला इथे 1 जाणार. 2 प्लस 2 इज 4 प्लस 1 इज 5 अँड 4 प्लस 1 इज 5. म्हणजे टोटल त्यांनी किती ट्रॅव्हल केलं आहे? 55 किलोमीटर. 465 किलोमीटर. सो खाली आपण आन्सर लिहून घेऊ ह्याचं. काय लिहिणार? डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. वर्ड प्रॉब्लेम आहे, सो तुम्हाला वर्डमध्ये खाली आन्सर लिहावं लागेल. ऑल टुगेदर बाय अविनाश इज 55.465 किलोमीटर. चला 5th प्रॉब्लेम रीड करूयात. आयशा बॉट 1.80 मीटर ऑफ क्लोथ फॉर हर सलवार and 2.25 meter for her kurta. If the cloth cost 120 rupees per meter, how much must she pay to the shopkeeper? म्हणजे बघा तिने 1.80 मीटर क्लोथ वेगळं घेतलं आहे सलवार करता, 2.25 मीटर क्लोथ वेगळं घेतलं आहे कुर्त्या करता, आणि मग दोन्हीची आता आपल्याला आधी काय करायला लागेल? ॲडिशन करायला लागेल. आणि मग ती जी ॲडिशन येईल त्याला कशाने आपल्याला मल्टिप्लाय करायला लागेल? 120ने. का 120ने मल्टिप्लाय करायचं आहे? कारण एका मीटरची किंमत किती आहे? 120. तर हे आपले जास्त येतील ना मीटर ॲडिशन केल्यानंतर. सो प्रत्येक मीटरच्या किमतीनुसार तिला पैसे द्यायला लागतील. सो त्याला आपल्याला 120ने मल्टिप्लाय करायला लागेल. तर आधी ॲडिशन लिहून घेऊयात. तर सोल्युशनमध्ये लिहा तुम्ही 1.80 प्लस किती करायला लागणार आहे आपल्याला? 2.25. सो हे काय आहे? हे लिहून घ्या इथे. फॉर सलवार. सलवार करता हे कापड आहे ना, आणि हे फॉर कुर्ता.
हे सगळं मीटरमध्ये आहे. आता ह्याची ॲडिशन करूयात. 5, 8 + 2 = 10. सो इथे 1 गेला कॅरी ओव्हरला. 2 + 1 = 3 + 1 = 4. हे किती आलं टोटल क्लॉथ? किती आलं टोटल क्लॉथ? 4.05. आता ह्याला आपल्याला कशाने मल्टिप्लाय करायला लागेल? 120ने, कारण हे 4 मीटर आहे. एका मीटरची किंमत किती आहे? 120. मग 4 मीटर करता तिला किती द्यायला लागतील टोटल पैसे ते आपल्याला काढायचे. सो खाली लिहून घेऊ. द कॉस्ट ऑफ 1 मीटर ऑफ क्लॉथ इज ₹120. मग सो देअरफॉर द cost of 4.05 meter of cloth is equal to काय करायला लागेल आपल्याला? 120 × 4.05. तर आता हे मी खाली करून दाखवते. 120 × 4.05. नॉर्मल सबट्रॅक्शन करायचं आहे जसं तुम्ही आत्तापर्यंत करत आलाय तसं करूयात. 5 0 जा 0, 5 2 जा 10 चा 0 इथे येणार. कॅरीओवरला काय होणार आहे? 1. 5 1 जा 5 + 1 = 6. आता इथे आपण काही घेत नाही बरोबर. सो 0 0 जा 0, हे सगळे 0 येणार आहेत पुढे कारण 0ने मल्टिप्लाय करतोय आपण. परत इथे 2 काही येणार नाही, 2 0 येणार इथे. 4 0 जा 0, 4 2 जा 8 and 4 1 जा 4. तर या सगळ्याची आपण काय करतो? ॲडिशन करतो. सो इथे लिहून घ्या 0 0 6 8 4. आता एवढी किंमत आहे का? नाही. एवढी म्हणजे 4 किती होईल? हे 48,600 असं होईल येईल का आन्सर? नाही. पॉईंट आपला कुठे आहे बघा? डेसिमल पॉईंट. डेसिमल पॉईंट नंतर 2 डिजिट आहेत म्हणजे मग आपल्याला कुठे द्यायला लागेल पॉईंट? हे 2 डिजिट सोडून इथे आपल्याला डेसिमल पॉईंट द्यायला लागेल. म्हणजे मग त्या कोडची किंमत काय झाली? ₹486. तर त्याचा आन्सर लिहून घेऊ. खाली वर्डमध्ये लिहून घ्या आन्सर. आयशा must pay ₹486 to the shopkeeper. चला नेक्स्ट बघा. 6 काय आहे? सुजाता bought a watermelon weighing 4.25 kg and gave 1 kg 750 gram to the children in her neighborhood. How much of it does she have left? म्हणजे हे एवढं तिने जे वॉटरमेलन आणलं ते इतक्या किलोचं होतं. किती? 4.25 किलोचं. त्यातलं तिने काही पोर्शन तिने शेअर केला मुलांबरोबर. तो किती शेअर केला? 1 kg 750 ग्रॅम. मग तिच्याकडे किती उरलं ते आपल्याला काढायचं आहे. म्हणजे काय करायला लागेल? सबट्रॅक्शन करायला लागेल. सो सबट्रॅक्शन करून घेऊ आपण. आधी लिहून घेऊ. वर्ड प्रॉब्लेम आहे ना. सो सोल्युशन लिहून घेऊ. फ्रॉम 4.25 kg of watermelon Sujata gave away किती दिलं तिने? 1 kg 750 ग्रॅम. आता सबट्रॅक्शन करूयात. आता इथे 1 kg 750 ग्रॅम म्हणजे किती आहे ते पण मी लिहून देते तुम्हाला. 750 ग्रॅम म्हणजे ते डेसिमल फ्रॅक्शनमध्ये आपण कसं लिहायचं? हे तर डेसिमल फ्रॅक्शनमध्ये दिलेलं आहे पण हे नाही दिलं. मग कसं लिहायचं? 1.750 kg बरोबर. हे टोटल मिळून kgमध्ये आहे. आता सोल्युशन करूयात. सो 4.25 मायनस 1 इथे येणार. 750 इथे 0 येणार म्हणजे मग इथे पण आपल्याला 0 करायला घ्यायला लागेल. आता ह्याची सबट्रॅक्शन करूयात. सो 0 - 0 = 0, 5 - 5 = 0, 2 - 7 होईल का? नाही. सो या 4 मधून आपल्याला एक बॉरो करायला लागेल. सो इथे 3 इथे किती येईल? 12 येईल. 12 - 7 = 5. पॉईंट आहे तसा इथे लिहायचा आहे. अँड 3 - 1 = 2. सो म्हणजे तिला किती तिच्याकडे किती राहिलं आहे? 2.5 kg एवढं तिच्याकडे राहिलं आहे. किंवा आपण असं म्हणू शकतो 2 kg and 500 ग्रॅम इतकं वॉटरमेलन तिच्याकडे राहिलं. सो आन्सर लिहून घेऊ फायनल खालचं. आन्सर 2.5 kg ऑफ वॉटरमेलन लेफ्ट with Sujata. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूयात आपण. Anita was driving at a speed of 85.6 km/h. The road had a speed limit of 55 km/h.
बाय हाऊ मच शूड शी रिड्यूस हर स्पीड टू बी विदिन द स्पीड लिमिट. आता इथे काय सांगितलं आहे की स्पीड लिमिट जी आहे रोडवर गाडी चालवायचं ते किती आहे 55 किलोमीटर, पण ती कितीच्या स्पीडने चालवती आहे 85.6 किलोमीटर पर आवरने ती गाडी चालवते. म्हणजे तिला स्पीड कमी करायला लागेल. तर तो कितीने कमी करायला लागेल त्याच्याकरता आपल्याला काय करायला लागेल सबस्ट्रॅक्शन करायला लागेल. म्हणजे 85 मायनस आपल्याला 55 किलोमीटर मायनस करायला लागतील. सो हे लिहून घेऊ सोल्युशन. आता बघा 85.6 म्हणजेच किती येणार आपण असं लिहू शकतो 85.600 किलोमीटर. आणि पुढचं आहे 55 किलोमीटर आहे फक्त. सो हे आपण कसं लिहू शकतो 55.000 किलोमीटर. म्हणजे आपल्याला सबट्रॅक्शन करायला हे बरं पडेल म्हणून हे लिहून घेतलं आहे असं. सो 85.600 मायनस 55.000 हे सबट्रॅक्ट करूयात. हे काय आहे स्पीड, हे काय आहे अनिताज ड्रायव्हिंग स्पीड आहे हा. आणि स्पीड नीडेड किती आहे 55 किलोमीटर. सो तिने कितीने कमी केलं पाहिजे ते बघूया. 0 मायनस 0 इज 0 0 6 मायनस 0 इज 6 5 मायनस 5 इज 0 8 मायनस 5 इज 3. म्हणजे तिने कितीने कमी केला पाहिजे स्पीड 30.6 किलोमीटरने तिने पर आवरनी तिने स्पीड किती कमी केला पाहिजे. सो फायनल आन्सर लिहून घेऊ. अनिता should reduce the speed of the car कितीनी by 30.6 किलोमीटर पर आवर. ठीक आहे. इथे आपला प्रॅक्टिस सेट 14 आपला इथे संपलेला आहे. तुम्ही याची थोडी याची ॲडिशन सबट्रॅक्शनची जरा कुठनं तुम्हाला प्रॉब्लेम्स मिळाले त्याची नक्की प्रॅक्टिस करा. म्हणजे तुम्हाला हे लिहायला सोपं होईल. एक्झाममध्ये तुम्ही इझिली सॉल्व करू शकाल हे. आणि तुमचं चुकणार नाही कारण ह्याच्यात सिली मिस्टेक व्हायचे खूप चान्सेस आहेत या प्रॉब्लेम्समध्ये. सो ह्याची थोडीशी प्रॅक्टिस करा डेसिमल फ्रॅक्शनची ॲडिशन आणि सबट्रॅक्शनची. ठीक आहे. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील मी शिकवलं जर समजत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.